सध्या संपूर्ण राज्यभरासह देशभरामध्ये गाजणारं प्रकरण अशोक खरात प्रकरण हे संपूर्ण देशभरामध्ये गाजत असतानाच अशात एक नवीन प्रकरण समोर आलं। सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाडी या पोलीस ठाण्यामध्ये देखील बोंधू मनोहर भोसले याच्यावर देखील फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झालेत। याच पार्श्वभूमीवर देखील सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी देखील प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देखील आवाहन केलं होतं की मनोहर भोसले यांनी कोणाची फसवणूक जर केली असेल या संदर्भात पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं देखील त्यांनी आवाहन केल्यानंतर ना आता या आव्हानाला इंदापूर तालुक्यातील लाकडी या गावातून एक आपल्यासोबत तरुण आहे, यांची देखील मनोहर भोसले यांच्याकडून देखील फसवणूक झालेली होती। याच प्रकरणी त्यांनी देखील अनेक वर्षापासून हा सातत्याने पाठपुरावा केला आणि पाठपुराव्याला अखेर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केल्यानंतर त्या पाठपुराव्याला यश आलं असं म्हणावं लागेल। तर नेमकं त्यांनी काय पाठपुरावा केला होता, नेमकं त्यांचं प्रकरण काय होतं, त्यांची कशी फसवणूक झाली आणि नेमकं संपूर्ण प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊयात। आपल्यासोबत इंदापूर तालुक्यातील लाकडी या गावचे एक तरुण आहेत, रवी मेहत्रे। आपण त्यांच्याकडून संपूर्ण प्रकरण जाणून घ्या। नेमकं काय सांगाल, नेमकं काय प्रकरण झालं, कसं प्रकरण घडलं, तुम्ही ह्या संपूर्ण प्रकरण हाताळण्यासाठी कसा पाठपुरावा केला, काय सांगाल? काय झालं, 2020 पासून हे प्रकरण चालू होतं। मी मंत्रालय, गृहमंत्री सगळ्यांना पाठपुरावा पत्र, कागदपत्र व्यवहार केलेला आहे। हे मनोहर भोसले हे जे राजकीय वजन जास्त असल्यामुळं काय झालं, आजपर्यंत आमचा गुन्हा काय दाखल करून घेतला नव्हता, पण गुन्हा दाखल झाला। SP साहेबांनी आवाहन केल्यानंतर गुन्हा दाखल झाला, कारण 5/6/2026 ला गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल सगळं झाला, पण त्याला अटकेचं कारण थोडंसं म्हणजे टाळकं झालं, कारण राजकारणाचं वजन असल्यामुळं त्याला अटक सुद्धा आमच्या गुन्ह्यात लेटच केली, असं झालं। तर आमचे 1,21,000 रुपये आम्हाला फसवलेलं आहे। म्हणजे त्याच्याकडे बघण्यासाठी आम्ही गेल्यानंतर आमचे पहिले 21,000ची पावती घेतली आणि त्याच्यानंतर 1,00,000 रुपये हवन पूजा करण्यासाठी मनोहर भोसलेने पैसे घेतलेले आहेत। या संदर्भात तुम्ही नंतर पैसे मागण्यासाठी असेल किंवा हे त्यांच्याशी का तुमच्या ह्या संदर्भात काय बातचीत काय झाली होती का? पैसे मागण्यासाठी तुम्ही काय त्यांच्याशी काय गाठभेट झाली होती काय? आमची त्याच्यानंतर पैसे मागण्यासाठी 2-3 वेळा गाठीभेटी झाल्या। देतो करून मठात त्यांनी बोलवून पैसे देतो म्हणून सांगितले होते। त्यानंतर 2 जानेवारीला आम्हाला मठात त्यांनी बोलावलं। त्या संघ मठात गेल्यानंतर आम्ही आमच्या एका मित्रांनी काय केलं, त्याचे एक शूटिंग काढले होते, व्हिडिओ शूटिंग मठाचे, म्हणजे काय पैसे घेण्यासाठी म्हणजे बरेच त्याचे शूटिंग होते मठाचे। तर त्याने काय केलं, आमच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला 2 जानेवारीला 2 जानेवारी 2021 ला। तर त्याने गुन्हा दाखल केला खंडणीचा, आमच्या गुन्हा दाखल की आम्हाला खंडणी मागायला दिली। भर दिवसा आज खंडणीखोर असून कोणी असेल तर भर दिवसा ही खंडणी कोणी मागू शकतं का? जवळजवळ 100 ते 500 पब्लिक असेल, त्या पब्लिक मध्ये खंडणी कोणी मागू शकतं का? पण आम्हाला हाणून मारून पोलीस मॅनेज करून, त्या टायमाचे DYSP असते आणि PI साहेब असते, त्यांनी मॅनेज करून आमच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला आज तक। त्या खंडणीचा गुन्ह्याचा आज बी पार्शी न्यायला तारीख चालू आहे त्यांच्या। आणि त्याच्यानंतर म्हणजे आमची फसवणूक झाली, आम्ही त्या PI साहेबांना बी सांगितली होती आणि DYSP ला बी सांगितली होती की आम्हाला बोलावलं होतं कशासाठी, ह्यानी की आमचं पैसे पेमेंट ह्याच्याकडे होतं 1,21,000 रुपये, ते नेण्यासाठी बोलावलं होतं। ते देतो म्हणून आपण मठावर येऊन आपण काय असेल त्याचा विषय मिटवू म्हणून त्यासाठी आम्हाला त्यांनी मठावर बोलावलं होतं। आता सध्या मनोहर भोसले यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। आता गुन्हा दाखल झाल्यानंतर ना पुढे तुम्ही काय काय पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये न्यायालयीन बाजूमध्ये नेमकं काय युक्तिवाद झाला, न्यायालयामध्ये तुम्ही काय मागणी केली, संपूर्ण हे न्यायालयामध्ये काय घडलं आणि काय प्रकारचा नेमका युक्तिवाद कसा झाला? काय झालं, तपास अधिकारी टिळेकर साहेब म्हणून होते, पण टिळेकर साहेब म्हणजे नावाला टिळेकर साहेब आहेत, म्हणजे काही उपयोग नाही। म्हणजे तपास असा इतका म्हणजे खराब केला की आरोपीला वाचवायसाठी तपास केलेला आहे टिळेकर साहेबांनी। म्हणजे त्याच्यात पंचनामा इतकाही केलाय आणि जी पोलीस रिकव्हरी काय होती पैशाची आमची, एकही रिकव्हरी 1 रुपया ही केला नाही टिळेकर साहेबांनी। हे आमचा उघड आरोप। आता मी वरिष्ठांना पत्र व्यवहार करणार आहे आजपासून, कारण तपास ही म्हणावा असा काही केला नाही। म्हणजे कोर्टाने त्यांना 2 दिवसाची पैसे दिली, पण त्याच्यात काही टिळेकर साहेबांनी काहीच तपास केलेला नाही। सध्या आता मनोहर भोसलेंवरती देखील वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत। तुमच्यासह अजून इतर कुणाला नेमके त्यांनी अजून इतर किती लोकांना फसवले असं त्याच्याबद्दल काय थोडक्यात काय माहिती असेल तर काय? आता काय झालं, म्हणजे माहिती अशी आहे की तो 2012-13 ला सुकडबोंबी विकत होता। मनोहर भोसले म्हणजे सुकडबोंबी विकणारा होता, पण त्याला असा कुठला चमत्कार झाला की एवढे म्हणजे सर्वसाधारण गरीब लोकांना त्यांनी लुटलेलं आहे। आज आमदार असते आणि मंत्री असते आणि ते कशामुळे त्याला येतात हे काय समजत नाही। आणि गोरगरिबांना इतकं त्यांनी पैशाने लुटलंय ना, तर म्हणजे 5,000, 10,000, 21,000, 11,000 रुपये, 51,000 आणि ते ज्याच्या घरी यायचं असेल ते 1.5 लाख रुपये असं त्याचा रेट आहे।
मनोहर भोसलेचं रिटेल. मग त्याची एवढी माया संपत्ती कमावली त्यांनी, कशाच्या आधारावर बघितली हे पोलिसांनी बी चेक केलं ना. मी आमच्या तपास अधिकाऱ्यांना बी सांगितलं तुम्ही बघा, पण काही नाही, पोलीस प्रशासन काही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत खालचे तपास अधिकारी. मग आता तुम्ही सध्या अनेक पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तक्रारी देखील केल्यात. आता तक्रारीच्या माध्यमातून आणखीन काय मागणी केली तुम्ही? काय आता माझी मागणी आहे की बुवा त्याला आम्हाला एक न्याय भेटावा. जे आता आमचा तपास झाला आहे, पण ह्या तपासात म्हणजे तपास काहीच नाही, म्हणजे त्या आरोपींना वाचवायसाठी तपास केलाय साहेबांनी, टिळेकर साहेबांनी. आता माझी एकच की फक्त आम्हाला न्याय भेटावा आणि जे आमचा तपास आहे खोलून चौकशी आरोपींना सजा व्हावं एवढीच अपेक्षा आमची. नक्कीच खरं तर अशोक खरात प्रकरण हे संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये देखील ताजं प्रकरण असताना देखील अशातच मनोहर भोसलेंचं देखील प्रकरण समोर आलं. असं असताना देखील मनोहर भोसले यांनी देखील अनेकांची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. खरं तर त्यांची तपासणीची जी फी आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरी जाण्याची जी ती फी एकतर हजारोपासून ते लाखो रुपयांपर्यंत अशा प्रकारची फी त्या ठिकाणी आकारली जात होती. परंतु अशातच देखील इंदापूर तालुक्यातील लाकडी या युवकाचा देखील या ठिकाणी 1,21,000 रुपयांची ते 20,000 रुपयापर्यंतची फसवणूक झाल्या प्रकरणी यांनी देखील 2020 पासून ते आज 2026 पर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. आणि खरं तर ह्या पाठपुराव्याला ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जेव्हा आवाहन केल्यानंतर यांच्या पाठपुराव्याला यश आलं असं म्हणावं लागेल. परंतु एकंदरीतच पाहावं लागेल, महाराष्ट्रामध्ये असे बंधुबाबांचे देखील अनेक खूप मोठे प्रकार सध्या चालू आहेत. काही पडद्याआड आहेत तर काही पडद्यावर येत आहेत. परंतु नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आता पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल, या अशा बंधुबाबांवरती येणाऱ्या काळामध्ये आता खरंच कठोर कारवाई करावी. आणि कठोर कारवाई करण्यासाठी देखील स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर देखील विविध प्रकारच्या मागण्या देखील होत आहेत. परंतु खरं तर संपूर्ण ह्या मागणीकडे आता सरकार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित विभाग असेल, खरं तर ह्या मागणीकडे कसं पाहतंय आणि या बंधुबाबांवरती येणाऱ्या काळामध्ये आता काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.